राज्य पत्रकार जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दुसऱ्या सरांना विनंती करते की डॉक्टर माधव सावरगारे सरांचं स्वागत करा. धन्यवाद. माननीय उपजिल्हाधिकारी देवेंद्र खडके सरांना मी विनंती करते की त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर सरांचं स्वागत करा. धन्यवाद. नायब अन्सारी दैनिक हिंदुस्थानचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांना विनंती आहे. शेख अनवर मुफासिल संपादक आहेत, त्यांनी यावं. अजमत कनन दैनिक शब्दमत यांनी यावं. एडीएमचे राजू मस्के यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. यानंतर तुषार कांबळे दैनिक सकाळ ज्येष्ठ पत्रकार यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. तुकाराम राऊत यांना विनंती आहे की त्यांनी आपले सत्कार स्वीकारावे. चालू करो. चालू है चालू है ना बंद कर. अभी चालू है. सोनवणे दैनिक हिंदू सम्राट बाहेर नीचे विषय नाही. दैनिक महाराष्ट्र टाइम्स रवींद्र टाकसा. हरी लोखंडे दैनिक प्रश्न. व्हिडिओ नहीं बनाया कोणाचा तुमचा. सईद अहमद लोकमत समाचार. सईद अहमद दैनिक लोकमत समाचार. सुदीप फैयाज सौदागर. प्रयत्नशील असतो, अनेक सूचना येत असतात, त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या पातळीवरती त्याचे सगळे प्रयत्न होत असतात. इथे सावरगावे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आधी स्वीकृती समितीसारखे त्याच्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी आपण आता या जिल्ह्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगल्या पद्धतीने ते काम सुरू केलेलं आहे. तर नेहमी आपलं सगळ्यांचं प्रशासनाचं सहकार्य असतं, यापुढेही असेलच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. कार्यक्रम आपण आयोजित केला अशी सभागृहातील सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम मी बाळशास्त्री जांभेकर सरांना मनापासून वंदन करतो, मनापासून त्यांना अभिवादन करतो. त्यांनी काढलेल्या दर्पणच्या पहिल्या अंकानिमित्त आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. त्यामुळे त्यांचं विस्मरण होणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांचं स्मरण करून माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. 6 तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु मला पुण्यात यशोदामध्ये एक वर्कशॉप होतं. आपल्या नगरपालिका हद्दीमधल्या सगळ्या प्रॉपर्टीचं ड्रोनद्वारे सर्वे करून त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा एक प्रायोगिक काही जिल्हे निवडक देशभरामध्ये निवडले आणि आपले महाराष्ट्रातले 10 जिल्हे निवडले. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि त्यात कन्नड नगर परिषदचा समावेश करण्यात आलाय. त्याची कार्यशाळा होती. त्यामुळे 6 तारखेला तरी मी दुसाने साहेबाला सकाळी 7 वाजता फोन केला होता, 12च्या आत कार्यक्रम घेता येते का बघा, म्हणजे मला 12-1 वाजता जाता येईल. परंतु फार तातडीने घेतला असतं तर फक्त ते उपचार झाला असता. कसं तरी कार्यक्रम निपटला म्हणून मीच म्हणलं की आपण परवा दिवशी घेऊ आणि व्यवस्थित घेऊ. कारण या निमित्तानं इतर वेळेस आपण बातम्याच्या अनुषंगानं, काही मुलाखतीच्या अनुषंगानं, काही चिमटे घेण्याच्या अनुषंगानं आपण एकत्र जमत असतो, बोलत असतो. परंतु हा एक जसे अनेक सण उत्सव अनेक दिवस आपण साजरे करतो दिवसभरामध्ये, वर्षभरामध्ये. शिक्षक दिन आहे, अभियंता दिन आहे, आरोग्य विभागाचे अनेक दिवस आहेत, प्रशासनाचे अनेक दिवस आहेत, अनेक जयंती असतात, अनेक पुण्यतिथी असतात. हे सर्व वर्षभरामध्ये साजरं होत असताना
लोकशाहीचा शेवटा स्तंभ म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातल्या काम करणाऱ्या व्यक्तीचा जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान होणं, सत्कार होणं, त्यांचा गौरव होणं ही फार आवश्यक असल्याची बाब मला जाणवली. आणि तिथं काय आपण फार मोठा काही कार्यक्रम घेतला नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आपला एक सन्मान आपण या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. त्याला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आणि उपस्थिती लावली, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला पत्रकार दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो. आता डॉक्टरांनी काही मनोगत व्यक्त केलं, काही सन्माननीय पत्रकारांनी मनोगत व्यक्त केलं. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विषय आहेत. पत्रकार सुद्धा समाजामध्ये वावरणारा आणि समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, जिल्ह्याच्या, देशाच्या, राज्याच्या विकासासाठी झटणारा एक व्यक्ती आहे. आणि एका बाजूला आपण चौथा स्तंभ म्हणत असताना त्या चौथा स्तंभाच्या बाबतीमध्ये शासनाने काही GR काढले, काही परिपत्रक काढले, काही समाजाने काही काढले, काही समाज सेवाभावी संस्थांनी काही काढले. ज्याच्यापर्यंत जाऊनही आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करता येऊ शकतात. बाळशास्त्री जांभेकरांनी जेव्हा दर्पण सुरू केला तेव्हाची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारीला पहिला दर्पण अंक काढला म्हणून 6 जानेवारी पत्रकार, काही ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस 6 जानेवारी म्हणतात. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस वेगळा आहे आणि दर्पणचा पहिला अंकाचा दिवस वेगळा आहे. पण त्यावेळेस जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी पेपर काढला आणि समाजातील त्यावेळेसची परिस्थिती त्या पत्रातून विषय करत असताना, बाकी विषय मराठीत लिहित असताना इंग्रजांना सुद्धा आमचं काय चाललंय हे कळावं म्हणून एक स्तंभ त्याने इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये सुरू केला. आणि नंतर मग तो 1832ला सुरू केला, 1840ला तो बंद पण झाला. परंतु त्या कालावधीमध्ये पत्रकारितेची जी मुहूर्तमेढ रोवली गेली त्या बीजाचा आज वटवर्ष झाला म्हणलं तर वावगं होणार. आणि या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये भले परिस्थिती बदलली असेल, तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, आता आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, स्वतंत्र भारतामध्ये आपण राहतो. परंतु त्यावेळेच्या जशा काही परिस्थिती होत्या, त्यावेळेच्या जशा काही समस्या होत्या, सामाजिक समस्या असतील, आर्थिक असतील, प्रशासकीय असतील, त्या समस्यांनी स्वरूप बदललेलं आहे, परंतु समस्या आता पण आहे. त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा करणं, ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढ्यासोबत समाजामधल्या ज्या अनिष्ट प्रती होत्या, जशा काही सती जाण्याच्या पद्धती असतील, हुंडाबळीच्या असतील, किंवा जात धर्माच्या विरोधात असतील, शिवदासूच्या बाबतीमध्ये असतील, किंवा काही विशेष समाजाला गावाच्या बाहेर ठेवण्याच्या प्रथा असतील, किंवा अनेक स्त्रियांच्या बाबतीमधले अपप्रचार असतील, त्यावेळेस जसे असल्या त्याच पद्धतीनं काही प्रमाणामध्ये आज सुद्धा बऱ्याच समस्या आणखी सुद्धा तशाच आहेत. म्हणजे त्या काळात पत्रकारांना अनेक आपल्या राज्यामध्ये आपण अनेक उदाहरण देतो. लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केली आणि केसरीमधून जेव्हा लिखाण सुरू केलं तेव्हा इंग्रजाची काय अवस्था झाली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या काळामध्ये मग वेगवेगळ्या समाज सुधारकांनी फक्त समाजाला जागृत करण्यासाठी आणि समाजाच्या जागृत स्वरूपाच्या माध्यमातून ब्रिटिशाला सडोकी पळो करून सोडण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकार समोर आले, वेगवेगळे वर्तमानपत्र समोर आले, साप्ताहिक समोर आले, मासिक समोर आले. आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक याच्यातमधून लिहिले. आपल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक पत्रकारिता समोर आले. प्रके आत्रेंनी अनेक माध्यमातून, अनेक पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक जळजळीत लेख लिहिले. लोकमान्य टिळकांचे तर सरकारचे डोके ठिकाणणार आहे का लिहिण्यापासून वेगवेगळ्या वक्तव्याच्या माध्यमातून शासनाला त्या काळाच्या एक आपल्या देशातल्या नागरिकांच्या सुखसुविधेसाठी कसं बाध्य केलं हे सगळा इतिहास आपल्या समोर आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक समस्या जशा सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, ह्या कमी अधिक प्रमाणामध्ये आज सुद्धा उभ्या आहेत. पत्रकारितेमध्ये फक्त कुठली तरी